अहिल्यानगरच्या शिवगावातील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचं जल आंदोलन, साठवण क्षमतेत वाढ करण्यासह सिमेंटच्या भिंती बांधण्याची मागणी। जालना जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदानाची प्रतीक्षा। 47,54,00,000 अनुदान निधी अभावी थकलंय। सद्यस्थितीला कृषी विभागाकडे निधी नसल्यामुळे हे अनुदान कधी मिळणार असा सवाल। जालन्यातील ग्रामीण भागात विहिरींनी आता तळ गाठलेला आहे। रब्बी हंगामातील पिकं आता धोक्यात येण्याची शक्यता आहे। शेतकरी वर्गात यामुळे चिंतेचं वातावरण आहे। धाराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 1200 विहिरींचं अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव। पाणी टंचाई निवारणासाठी 163 टँकरची जिल्हा परिषदेकडून व्यवस्था। गोंदियात पाणी टंचाईचा आराखडा तयार होईना, गावकऱ्यांची पाण्यासाठी बोंब, नळ योजनांची कामं ठप्प। मुंबई आग्रा महामार्गावरील नरडाणा गावाजवळ धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। तापी नदीवरून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात बोरवेलमधून अचानक मोठ्या प्रेशरने उडतात पाण्याचे फवारे। 800 फूट खोल बोरवेलमधून दिवसातून 2 ते 3 वेळा प्रेशरने पाणी बाहेर निघत असल्याचा प्रकार। शेतीचं मात्र मोठं नुकसान। करमाळ्यात आमदार नारायण पाटलांकडून संभाव्य पाणी टंचाईबाबत आढावा बैठक। या बैठकीत तहसीलदार आणि संबंधित खात्यातील अधिकारी उपस्थित। जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून विविध विकास कामांचा आढावा। पाणी टंचाई संदर्भात परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना। बुलढाण्यातील वजर गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। महापुरुषांचे पुतळे बसवण्यावरून 2 गटात वाद उफाळला होता। गावात सध्या तणावपूर्ण शांतता। सोलापुरात युवा पॅंथर संघटनेची सेन्सॉर बोर्ड विरोधात निदर्शनं। एट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी। चल हल्ला बोल या चित्रपटात नामदेव ढसाळ यांची कविता काढण्यावरून वाद। वाशिमच्या रिसोडमध्ये चाकूचा धाक दाखवत 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। तुझ्या मामाला ओळखतो अशी बतावणी करून मुलीला अज्ञात स्थळी नेत लैंगिक अत्याचार। रिसोड पोलीस ठाण्यात अज्ञात नराधमा विरोधात गुन्हा दाखल। वाशिम शहराच्या अकोला नाका परिसरात 7 वर्षीय चिमुकलीवर 19 वर्षीय तरुणाकडून अत्याचार। आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। भंडाऱ्यात लव्ह जिहादच्या प्रकरणाने नागरिकांमध्ये असंतोष। हिंदू संघटनांसह संतप्त पालकांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा। हिंदू तरुणांचा मुस्लिम युवकाशी मस्जिदमध्ये निकाह लावला। सध्या युवक युवती फरार। अनधिकृत बांधकामांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय। अनधिकृत बांधकामं शोधून तात्काळ पाडा। राज्यातील सर्व पालिकांना सरकारचे आदेश। भारत विरोधी घोषणा देणाऱ्यांचं बांधकाम नोटीस न देताच पाडलं। मालवण नगरपालिकेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर। मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्यास नकार दिला। जळगावच्या पारोळ्यामध्ये अतिक्रमणाविरोधात नागरिकांचा नगर परिषदेवर जनआक्रोश मोर्चा। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। पुण्यात खडी वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरचा त्रास। रस्त्यावर खडी पडत असल्याने वाहनधारकांची कसरत। प्रशासनाचं दुर्लक्ष। नियमभंग करणाऱ्या बेशिस्त डंपर चालकावर कारवाईची मागणी। डहाणू आणि पालघर विधानसभेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग। डहाणू पंचायत समितीच्या 4 माजी सदस्यांसह 4 सरपंच, 3 उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा झटका। चिपळूणमधील ठाकरे गटाचे विद्यमान शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक शशिकांत मोदींचा भाजपात प्रवेश। शशिकांत मोदींसह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये। नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजप शिंदे गटातील अनेक जण ठाकरेंच्या शिवसेनेत येणार। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांचा दावा। साताऱ्यातील कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक तारखा जाहीर। 5 एप्रिलला मतदान होणार तर 6 एप्रिलला मतमोजणी होणार। उमेदवारी अर्ज विक्री सुरू। सोलापुरात वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट आक्रमक। संतप्त शिवसैनिकांनी एमएसईबी कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्याच्या आझादपूर गावातील सरपंच, उपसरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा आमदार महेश शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। आमदार शिंदेंनी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं दिलं आश्वासन। अमरावती महानगरपालिकेसमोर काँग्रेसचं ठिय्या आंदोलन। वाढीव मालमत्ता कर आणि शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याविरोधात काँग्रेस आक्रमक। उल्हासनगरात हिरकणी कक्षात मद्यपान होत असल्याचा आरोप। विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात। राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप। महापालिकेच्या शाळा क्रमांक 29 मधील धक्कादायक प्रकार। कारवाईची मागणी। भिवंडी महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांनी आमदार महेश चौगुले यांची भेट घेतली। भेटीदरम्यान शहरातील विकास कामांवर चर्चा।
कुख्यात गुंड गजामाने विरोधात नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल। नागपूरच्या गुंडासोबत मैं हूं नागपूर का किंग या रीलमध्ये उल्लेख करत दहशत पसरवल्याने गुन्हा। मानेसह 3 जणांवर गुन्हा। बुलढाण्याच्या संग्रामपूरच्या तहसील कार्यालयात चोरीचा प्रयत्न। कार्यालयातील संगणकांसह महत्त्वाच्या कागदपत्रांची नासधूस। ही घटना चोरी किंवा कार्यालयात रेकॉर्ड नष्ट करण्याच्या हेतूने घडली असल्याचा प्राथमिक अंदाज। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। नागपूरच्या अंसारनगरमधील बोगस दवाखान्याची भांडाफोड। डॉक्टर वकिलांच्या मृत्यूनंतर कुठलेही वैद्यकीय शिक्षण न घेता भाऊ बहीण चालवत होते हा दवाखाना। मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोघांवरही गुन्हा दाखल। बीड जिल्ह्यातील पवनचक्की सोलार प्रकल्पाला शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता पोलिसांकडून सुरक्षा। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या परीक्षा केंद्रावर ग्रुप कॉपीचा प्रकार। तब्बल 124 विद्यार्थ्यांनी कॉपी करत परीक्षा दिली। व्हिडिओ व्हायरल। ओहोर गावातील राजश्री शाहू महाविद्यालयातील प्रकार। जळगाव जिल्ह्यात बांधकाम कंत्राटदारांचा भव्य मोर्चा। थकीत बिलांसाठी कंत्राटदार आक्रमक। सांगलीतील बेडग समर्थ आश्रमशाळेतील 18 विद्यार्थ्यांना कावीळची लागण। दूषित पाण्यामुळे कावीळ झाल्याचं निष्पन्न। विद्यार्थ्यांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार। गडचिरोलीतील गॅरापती पोलीस ठाण्यावर कर्तव्यावर असताना पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। संतोष मंथनवार असं मृत्यू झालेल्या या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव। पुण्याच्या इंदापुरात धारदार शस्त्राने एकाची हत्या। 8 आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा। एकाला अटक, इतर 7 जणांचा अद्याप शोध सुरू। उपचारादरम्यान उत्तम जाधव या व्यक्तीचा मृत्यू। शहापुरातील वासिंदमध्ये अष्टविनायक ज्वेलर्समध्ये तारण ठेवलेलं सोनं घेऊन सराफ पसार। शंकरलाल पटेल विरोधात गुन्हा दाखल। 35 ग्राहकांची फसवणूक केल्याची माहिती। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 5व्या आरोपीला अटक। मुंबईतील आरोपी संतोष खोतला पोलिसांकडून तुळजापुरातून अटक। नागपूरच्या जैन मंदिरात प्राचीन मूर्तीची चोरी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांकडून चोरीचा शोध सुरू। श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरातील घटना। सोलापूरच्या वडापूरमध्ये पार पडला पालखी भेटीचा सोहळा। प्रभुलिंग मंदिराच्या पालखी तळावर रंगला 13 देवतांच्या पालखी भेटीचा सोहळा। पारंपरिक वाद्यांचा गजर, भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविकांची या सोहळ्याला हजेरी। सांगलीत बसवेश्वर देवाची अनोखी यात्रा। यात मंदिरावर हजारो नारळ फोडण्याची परंपरा। यात्रेसाठी लाखो भाविक पंचक्रोशीतून येत असतात। या निमित्त गावात 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। अकोल्याच्या अकोटमधील रोगामुळे संत्रा पिकाची गळती। अनेक शेतकऱ्यांचं 65% पीक धोक्यात। कृषी विज्ञान केंद्राकडूनच फसवणूक झाल्याची वानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची तक्रार। करडा कृषी केंद्राकडून लिंबू म्हणून विकत घेतलेल्या झाडांना इडलिंबूची फळधारणा। 385 रोप आणि 5 वर्ष झालेल्या खर्चाची नुकसान भरपाई देण्याची मागणी। कोकणातील बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर। जास्त उष्णतेमुळे आंब्याच्या झाडांवर किडींचा प्रादुर्भाव। उष्णतेमुळे आंबा भाजला।